रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण दुधी भोपळ्यापासून मस्त हेल्दी असा ब्रेकफास्ट तयार केलेला आहे। दुधी भोपळा अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे, त्यामुळे बरेचसे लोक अनुशापोटी दुधी भोपळ्याचा रस घेतात। पण काही लोकांना दुधी भोपळा अजिबात आवडत नाही, लहान मुलांना तर अजिबातच दुधी भोपळा आवडत नाही। मग आता हा दुधी भोपळा पोटात तर गेला पाहिजे, पौष्टिक तर खाल्लं पाहिजे, मग त्यासाठीच आजची ही रेसिपी आहे। तर आता हा इथे मी अर्धा किलो दुधी भोपळा घेतलेला आहे, त्याची अशी साल काढून घ्यायची आहे। दुधी भोपळ्याची साल काढून झाल्यानंतर पुन्हा दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता ही आपली साल काढून झालेली आहे। दुधी भोपळा मी पुन्हा धुवून घेतला आहे आणि आता हा किसून घ्यायचा आहे। किसणीची जी जाड बाजू असते, म्हणजे जे मोठे होल असतात त्याच्यातून मी हे किसून घेते, म्हणजे थोडा जाड किसला जाईल आणि खाताना छान असा त्याचा क्रंच दाताखाली लागेल, म्हणून मी जाड बाजूने किसून घेतलेला आहे। आता हा दुधी भोपळा आपला किसून झालेला आहे, त्याच्यामध्ये मी हे रवा घातलेला आहे। 300 ग्रॅम रवा घातला आहे। त्याच्यामध्ये 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळद पावडर, 2 मोठे चमचे पांढरे तीळ, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीर घातलेली आहे। आता दुधी भोपळ्याला जे पाणी सुटतं ना, त्याच्यातच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि ते भिजलं जातं त्याच्यामध्ये बरोबर। मी जे प्रमाण सांगितलं आहे ना, त्याप्रमाणे जर तुम्ही घेतलंत सगळं, तर तुम्हाला वरून अजिबात पाणी घालावं लागणार नाही। जो दुधी भोपळा आपण खिसून घेतलेला आहे त्याला जे पाणी सुटलं आहे ना, त्याच्यातच हे पीठ छान भिजवलं जातं। जनरली आपण काय करतो, थालीपीठ करताना ज्वारी, बाजरी आणि बेसनचं पीठ हे सगळे पीठं घेतो, पण इथे आपण हे थालीपीठ करण्यासाठी रवा घेतलेला आहे। आता पीठ मळून झाल्यानंतर ते झाकून ठेवायचं, त्याच्यामुळे काय होतं, रवा छान फुलला जातो आणि थालीपीठसुद्धा मस्त छान असे खरपूस होतात। हे पहा, आता आपण थालीपीठ करायला घ्यायचं आहे। आता तुम्हाला जेवढं मोठं, छोटं, जाड, पातळ जशा पद्धतीचं थालीपीठ हवं आहे तेवढ्या पद्धतीने तुम्ही हे पिठाचा गोळा घ्यायचा आहे। हे पहा, हा पिठाचा गोळा घेतला आहे मी आणि आता तो थोडा हातावर घोळवून असा गोल करून घेते आणि आता हे आपल्याला डायरेक्ट तव्यावर थापायचं आहे। तर आता हे पॅनला मी तूप लावून घेतलं आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता, पण तूप लावल्यामुळे काय होतं, हे थालीपीठ चवीला खूप छान लागतं। आणि हे असं थापून घ्यायचं आहे, सगळ्या बाजूने व्यवस्थित छान थापून घ्यायचं आहे, कुठे जाड पातळ असं करायचं नाही, सगळ्या बाजूने सेम झालं पाहिजे। हे पहा, आता ह्या कडा याच्या ज्या आहेत ते मी बोटाने अशा थापून घेते, म्हणजे छान अगदी सगळ्या बाजूने थालीपीठ छान व्यवस्थित थापलं जातं। आता हे थालीपीठ खालून छान खरपूस फ्राय करून झालं की उलटं करून दुसऱ्या बाजूने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता हे याला मी तूप लावलं आहे, तूप लावून पुन्हा हे मी उलटं करून घेते आणि आता खालच्या बाजूने सुद्धा हे खरपूस असं छान फ्राय करून घेतलेलं आहे। हे पहा, आता हे दोन्ही बाजूने फ्राय करून झाले, हे मी प्लेटमध्ये काढून घेते आहे। अशा पद्धतीने आपण हे छान मस्त रवा घालून पांढऱ्या दुधी भोपळ्याचं थालीपीठ तयार केलेलं आहे। चवीला अतिशय पौष्टिक आहे आणि चवीला अतिशय छान आहे, हेल्दी आहे, पौष्टिक आहे। मुलांना तर 100% हे थालीपीठ आवडणार, न खाणारेसुद्धा अगदी मागून मागून हे थालीपीठ खातील, याची मी तुम्हाला खात्री देते। आता हे तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा पुदिन्याच्या चटणीबरोबर, सॉसबरोबर सुद्धा सर्व करू शकता। हे मी हिरव्या चटणीबरोबर सर्व केलेलं आहे। असं हे आपलं थालीपीठ तयार झाले। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअर करा।